नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सांगायचं जर झालं ना, आपल्या पृथ्वीपासून सूर्यदेवता किती अंतर राहतात, पण तरी बी त्यांची कितीतरी लेयर्स आपल्या पृथ्वीवर पडतात, त्याचा आपल्याला प्रकाश भेटतो। पूर्ण पद्धतीनं ते आपल्या पृथ्वीवर पडत नाही। एक छोटीशी मुंगी आणि पहाडासारखा माणूस इतका अंतर असतो सूर्यामध्ये आणि पृथ्वीमध्ये। 13 लाख पटीनं मोठी पृथ्वी। मग पृथ्वीपेक्षा मोठं ग्रह आहेत मित्रांनो दुनियामध्ये। आपल्या पृथ्वीवर झालंय कसं माहिती का, आपल्या भारतात झालेत 7 देश, आयलँड आहेत, पाण्याचे किती मध्ये सोडतात, समुद्र लय मोठे आहे, सगळं काही आहे। पण एवढं सगळं असलंय दुनियामध्ये आणि माणसाचा मेंदू किती बेटा 32 बेटा पॉइंट शिल्लक जास्त आहे। 64 लाख GB इतका माणसाचा मेंदू आहे आणि त्याला खराब करायला एकच पोरकी काफी। हो बरोबर आहे। कसं असते ना, याचे चक्र असते। मित्राचं पाहतो आपण, आपल्या मित्राचं पाहतो, त्याचं चालू आहे, चांगलं चालतंय, फोनवर बोलतात, रात्र दिवसभर व्हिडिओ कॉल पाहतात। याची जळती मग त्याला पाहून, किंवा याला वाटतं आपलं बी काहीतरी असायला पाहिजे। आता असायला पाहिजे बरोबर तर गोष्ट आहे, पण काय असायला पाहिजे? 1-2 महिने थांब, तोच तुला एका खोलीत नाही तर कुठेतरी रडताना सापडन। इश्क करना बुरी बात थी, सूरज भी कभी कभी निकलता था, तो नंतर शायरी करन ते सोडून गेल्यावर। सूरज भी कभी कभी उगता था तो कहता था तेरी जिंदगी में प्यार नहीं है मत कर। मैं कहता था तू सूरज है, तू डूबने के बाद उगता है और उगने के बाद फिर डूबता है, उगता है फिर डूबता है। तेरी प्रकृति तू नहीं छोड़ता तो मैं मेरी प्रकृति कैसे छोड़ूं प्यार करने की। सूरज ने भी कह दिया बेटा मैंने बहुत सारे दौर देखे, तेरे से 4 उन्हाळे मैंने ज़्यादा खाए। तर मग ते मित्र राहतो, त्या मित्राचा मित्र म्हणतो की अरे कशाला त्या फांद्यात पडतो, चांगलं नाही त्या गोष्टी, चांगल्या असतात का त्या गोष्टी, चांगल्या नसतात कधीच। कोणत्या बी चक्करमध्ये पडा माणसाला माहिती का, 3-4 गोष्टीच्या मागं लागा माणसानं, बाकी कोणत्याच गोष्टीच्या मागं लागू नाही आहे। पैशाच्या, आपली पोटाची भूक भागवतो आपण त्याच्या, आणि आपलं शरीर जिम व्यायाम करतो आपण ते, बस। हे 3-4 गोष्टीच्या मागं जर पळालं ना, माणसाला कामयाब होल्याशिवाय कोणी थांबू शकत नाही आहे। पण तुम्ही जर का समजा आता एखाद्या मुलीच्या मागं जर लागली तर तुमचं आयुष्य तर बरबाद होणारच आहे। शेवटी तुमच्याजवळ पैसा बी राहणार नाही आहे, आणि जर चान्सेस नाही आहे भेटन म्हणून 100% की तुम्हाला पोरगी 100% चांगली गॅरंटेड तुमच्यावरच प्रेम करणारी भेटन म्हणून। पण आयुष्यात तुम्हाला चढ उतार भेटत असतात, खालीवर। त्याच्यासाठी तुम्हाला माहिती का, शायरी तर खरे प्यार, जे खरं प्रेम करतात ना त्याला 1 नंबर शायरी येते। मी केलेलं नाही आहे, मला करायचं बी नाही आहे, लागलो होतो मागं, पण ते बरे उपकार झाले आमच्यावर, त्याने आम्हाला काही रिस्पॉन्स दिला नाही। वाईट वाटलं, खूप वाईट वाटलं। मग नंतर विचार आला की आपण काय करून राहिलेलो आहे। किती दिवस मी मागं लागलो होतो, म्हणजे 2-3 महिने मी सतत मागं असं मग लागणं चालू होतं, पण काही झालं नाही आहे। माझ्या मोबाईलचं रिचार्ज तसंच जायचं आहे, मी कंटिन्यू तिकडे जाऊन बसत आहे, कंटिन्यू तिथं जाऊन बसत होतो, पण पुढून काही मला उपाय म्हणजे काही रिस्पॉन्स भेटत नव्हता। 3rd क्लास पोरगी होती एकदम, पाहिलं की 3दा उलट्या करणं माणूस। पण मित्रांनो, आपलं म्हणणं असंच आहे की ती 3 महिने जर मी काय स्किलमध्ये काय इन्व्हेस्टमेंट जर केली असती तर आज रोजी मला फायदा झाला असता त्या गोष्टीचा। त्या गोष्टीचा पस्तावून आता काही फायदा नाही आहे। त्या गोष्टी झाल्या ते झाल्या, इथून पुढे ते होणार नाही आता माझ्याकडून। डायरेक्ट ब्लॉक लिस्टमध्ये राखून दिलं आहे मी आता सगळं, इंस्टाग्राम डिलीट करून टाकलं आहे। आणि सांगायचं झालं म्हणजे की आता हे व्हिडिओ बनवणं चालू केले। याच्यामध्ये काय झालं माहिती का, मला व्हिडिओ बनवतात, सकाळी व्हिडिओ बनवतो आणि टाकून देतो। माझ्या मनात जे आहे ते
सांगतो मी तुम्हाला, जे काय आपल्या लाईफमध्ये चाललं आहे ना, ते असं एक मोबाईल धरा, यूट्यूबवर एक चॅनल खोला, मस्त आपल्या लाईफमध्ये सांगायचं काय काय चालू आहे, काय काय नाही, काय लागतं आहे, त्याला पैसे किती लागतात का, आपलं मोबाईलचं नेट आहे ते संपूनच जाणार आहे एक दिवस, सांगा, सगळं सांगा. ओपन लाईफ आपली जी लाईफमध्ये जे टेन्शन येतं का नाही, ते सगळे ह्या व्हिडिओमध्ये सांगा, मस्तपैकी सांगून द्यायचं. आणि तुम्हाला सांगतो, तुम्हाला 100% रिस्पॉन्स भेटल्याशिवाय राहणार नाही आहे. माझ्या लाईफमधला एक्सपिरियन्स सांगतो मी तुम्हाला. चला मित्रांनो, भेटूया ह्या व्हिडिओ सोडून पुढच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला नक्की लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा.